माझं ऐक अजूनही झालं गेलं सगळं विसर. आपल्या घराकडे संसाराकडे लक्ष दे. तुम्ही त्याची काळजी करू नका. ही सावरीताईमुळे आपल्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे आणि त्याचा हाच गैरसमज दूर करायचा होता मला. माझ्या काही अटी आहेत त्या मी आज त्यांना सांगणार आहे आणि जर त्या मान्य झाल्या तरच मी नोकरी करेन, अन्यथा नाही. कोणी दिले साखरपुड्याने? हां, कोणी दिले सांग. वेलकम टू माय कंपनी. उद्यापासून तुम्ही जॉईन करू शकता. साहेब सर हा माझा राजीनामा सर. म्हणजे तुला नोकरी मिळाली तर? हो सर. एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण खरंच सांगते सर, ही नोकरी सोडायची माझी अजिबात इच्छा नव्हती. खरंच नव्हती. पण परिस्थिती कधी कधी माणसाला मनाविरुद्ध वागायला भाग पाडते. चालायचं. एनिवे, तू जितके दिवस आमच्या सोबत होतीस तितके दिवस फार आत्मीयतेने आणि निष्ठेने आपलं काम केलंस. त्याबद्दल आय रिअली ॲप्रिशिएट यू. पण लक्षात ठेव, जेव्हा कधी तुला वाटेल की हातात खडू घेऊन फळ्यावर श्री गणेशा लिहावं, त्या आमच्या शाळेतच ये. नक्की सर. सर तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. घेऊ मी सर. ये. नमस्कार. थँक्यू. झालं. शांत हो आधी. रडणं थांबव बरं आधी. सावर स्वतःला. कशी सावरू ताई? त्यांनी पट्ट्याने झोडपून काढलं मला. पण आता का मारलं त्यांनी तुला? मी साहेबांना भेटायला त्या दिवशी मंदिरात गेले ना, ते समजलं त्याला. कसं काय समजलं त्यांना? तो स्वतः गेला होता तिकडे मंदिरात. बाकी कुठे नाही, पण त्याचं डोकं तिथे बरोबर चालतं. तिथे जाऊन त्यांनी शहानिशा करून घेतली आणि घरी येऊन मला पट्ट्याने मारलं. पण तू मार खाल्लाच का? समजावून सांगायचंच ना सगळं त्यांना. मी काय समजावणार त्याला, आणि तो काय ऐकणार आहे माझं? एकदा त्याच्या डोक्यात राग गेला ना की तो कशानेच शांत होत नाही. तो शांत होतो ती फक्त माझी चामडी लोळवल्यावर. पण बस आता नाही सहन होत. रोजचा पट्ट्याचा मार, ही रोजची मारहाण नाही सहन होत आता. साहेब मी तयार आहे. माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवायला मी आत्ता तयार आहे. नाही आत्ता नको. नाही साहेब, आपण लगेच जाऊन पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवूया. श्रद्धा आत्ता नको. संयोगिता, तू हिला घेऊन आज जा. कंप्लेंटचं आपण उद्या काय ते बघूया. जा. अरे तुम्ही गेला नाही चंद्रपूरला? नाही, एक काम निघालं महत्वाचं म्हणून थांबायला लागलं एक दिवस. काय म्हणतोय शार्दूल?
काही सुधारणा वाटते का त्याच्यात? ॲक्च्युली एवढ्या लगेच रिझल्ट दिसून नाही येणार. किमान 1.5-2 महिने लागतील. ॲक्च्युली मी त्यालाच भेटायला थांबलो होतो इथे, पण मग आलात का नाही घरात? रोज रोज कोण अपमान सहन करून घेणार आहे शिल्पा? कालच त्याची बायको मला वाटेल तसं बोलली, आज आलो असतो आजही बोलली असती. मला सुद्धा काही मान सन्मान आहे, इज्जत आहे. आज पुन्हा येऊन स्वतःचा अपमान करून घ्यावा असं नाही वाटलं मला, म्हणून नाही आलो. खरं तर तोच विचार करत होतो मी गाडीत बसून, आणि तेवढ्यात तू दिसलीस. हो, आज सकाळीच आले होते. आजचं सेशन संपवून निघतच होते, पण काय? तुम्ही काल म्हणालात तसं काहीच जाणवलं नाही मला. म्हणजे मी शार्दूललाही विचारलं नाही ह्याबद्दल, पण तो म्हणाला ती खूप चांगली आहे म्हणून. त्याला काय कळतंय ग? तो बिचारा तिला चांगलीच म्हणणार. त्याच्या याच भोळेपणाचा फायदा घेऊन तिने लग्न केलं त्याच्याशी, आणि धनाजीराव मानेंची सून झाली ती. नाहीतर एका वेड्या माणसाची कोण स्वतःहून लग्न करेल? एक्झॅक्टली. मलाही तोच प्रश्न पडलाय की नेहाने शार्दूलशी लग्न का केलं? पैसा. गाडी, बंगला, नोकर चाकर, ऐश्वर्य. आष्टीसारख्या गावातल्या एका छोट्याशा कुटुंबात राहणाऱ्या एका मुलीला हे एवढं सगळं एकदम मिळणार असेल तर ती काही करायला तयार होईल, नाही का? तुला या बाबतीत अजून जास्त काही जाणून घ्यायचं असेल तर घरातल्या नोकर चाकरांना विचार. काय? हां, त्यांना गरज असते पैशाची. 5-50 टेकवले हातावर की पोपटासारखं बोलायला लागतात. त्यांच्याकडनं माहिती मिळव, मग तुला कळेल ती किती पाण्यात आहे ते. हर्षदा, इथं का उभी आहेस अशी? अरे बहिणीची वाट बघते. कुठे गेली बहीण? तिने ज्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता ना, त्यांच्याकडनं तिला अपॉइंटमेंट लेटर आलं. तिकडेच गेली. अपॉइंटमेंट लेटर? हो. कुठल्या कंपनीचं? तिच्या कंपनीचं नाव तिने काय आलीच बघ. बहिणी काय झालं? काय म्हणाल ते? आणि ते लेटर अपॉइंटमेंट. थांब, मला श्वास तर घेऊ दे, धीर धर. पण सांग ना काय झालं? मी त्यांना जाऊन भेटले. नोकरी पक्की. कॉंग्रॅट्स. अभिनंदन वहिनी. पेढे या, देवळात जाऊन आले. वहिनी, कंपनीचं नाव काय तुझ्या? रॉयल कन्स्ट्रक्शन कंपनी. कन्स्ट्रक्शन कंपनी? हो ना, मलाही आश्चर्यच वाटलं कशी काय मिळाली नोकरी. कशी का मिळाला? तुला एका मोठ्या पगाराच्या नोकरीची गरज होती ना, तुला ती मिळाली. बस, बाकी कशाला विचार करायचा आपण? नाही, ते आहे. तू दादाला सांगितलंस का? हो, सांगितलं ना. ते जरी माझ्यापासून लपवून अनेक गोष्टी करत असले तरी मी तसं करत नाही. देवयानी कुठे? आहे ना आते. काय भाऊजी, अहो काल रातच्याला येऊन रेस्ट हाऊसवर थांबलात आणि कळवलं पण नाही आपल्याला. हा, अरे खरं तर आज सकाळीच येणार होतो. काल पक्षाची मीटिंग होती, ती आयत्या वेळेला कॅन्सल झाली, म्हणून मग कालच आलो. नाही मग झालं ते झालं, पण आता आपल्या घरी जेवायला यायचं. हो, आपण एकदम मस्त बेत केलाय तुमच्यासाठी. हा, नाही जमणार नाही. अरे शेजारच्या गावात एका शाळेला भेट द्यायला जायचं. अहो भाऊजी, असं कसं? एक तर तुम्ही आमच्या गावात येता, त्यात रेस्ट हाऊसवर थांबता, बाहेर जेवता. अहो ताईला कळलं तर बोंब मारेल ना माझ्या नावानं. असं नका करू. आता तुम्हाला आमच्या घरी जेवायला यावंच लागेल. काय होता त्या? बर बघू, सगळी कामं उरकून जमलंच तर.
भाऊजी काय म्हणत होता भाऊजी तुम्ही जेवायला येत आहे ना घरी? बघू बघू, जमलं तर येतो. चल रे. का जाऊ दे भाऊ. तुम्हाला हे काय लागलंय? काय? हां, ते सोड. हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? का? तुला नवीन नोकरी मिळाली असं कळलं मला, म्हणून आणला. तुझ्या नवीन जॉब करता माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. बाय द वे, कुठल्या कंपनीत मिळाली तुला नोकरी? कंपनी तशी नवीन आहे, म्हणजे पुण्या मुंबईकडे त्यांचा जम बसलाय, पण चंद्रपूरच्या ब्रांचचं नुकतंच ओपनिंग झालं. काय नाव काय कंपनीचं? रॉयल कन्स्ट्रक्शन कंपनी. तू कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणार आहेस? हो. का काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही म्हणजे तुला तिथे नोकरी मिळाली? हो का? नाही म्हणजे या क्षेत्रातला तुला तसा अनुभव काहीच नाही आणि तुझं क्वालिफिकेशन सुद्धा. कुठलाही अनुभव आणि या क्षेत्राशी संबंधित कसलंही क्वालिफिकेशन नसताना मी तुमची कंपनी सुमारे 1 ते 1.5 महिना एकटीने सांभाळली होती. ती कन्स्ट्रक्शन कंपनीच होती ना? विसरू नका. मला वाटतं आता मलाही नोकरी का मिळाली या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तुमच्या शुभेच्छा आणि हे तुमचं गिफ्ट याबद्दल खूप खूप थँक्स. भाऊजी, तुम्ही घरी जेवायला आले, लय धन्य झालं बघा आम्ही. घरचे पण लय खुश झाले. चक्क्या, हा. अरे नाते संबंध म्हटलं रे, एवढं करावंच लागतं की. पण भाऊजी, मुक्कामांचं पण घरीच केलं असतं तर बरं झालं असतं ना. उगा कशाला त्या रेस्ट हाऊस वर राहता तुम्ही? घरीच येणं राहायला. चक्क्या, अरे गव्हर्नमेंटचं काम आहे, मग गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस मध्ये राहायला नको? होय साहेब, त्या मास्तरचं काय केलं? कोण मास्तर? मोहिते मास्तर, त्यांना शाळा नाही का काढली? हा, त्याचं बघू आपण काहीतरी. हे चक्क्या, मला एक सांग रे, ती पोरगी कोण होती रे? कोण पोरगी? ती मगाशी आपण बोलत होतो, आपल्या समोरून गेली नाही का, ती हसत होती, मैत्रिणी होती बघ तिच्याबरोबर 2-3. कोण होती ती? नाही, काय माहित नाही. अरे पूर्णाबद्दल बोलता येत ते. पूर्णा? हा, अहो आपल्या इटा तमासगिरीची पोर, तिचीच बारी ठेवली आहे. हा, पण पैसे जास्त मागते बघा. आणि तिची ही पोरगी? नाही, ती नाचत नाही. ती लहान आहे लय. लहान नाही, कवळी आहे म्हणायचं, कवळी. त्या पोरीने जिंकला आपल्याला. तात्या, त्या इथं तमसगिरीला काय लागतील तेवढे पैसे द्या, पण तिचीच बारी झाली पाहिजे. एक लक्षात ठेवा, फडावर ह्या पोरीचाच नाच झाला पाहिजे, समजलं? वय तसंच होईल. वय नाही, व्यवहार करा, ठरवा बारी आणि मगच तोंड दाखवा, कळलं का? चला. गुड नाईट वर का? गुड नाईट. हे बघ, तुझ्या नोकरी करण्यावरती माझा काही आक्षेप नाही आहे. तू इतर कुठेही नोकरी कर, पण कन्स्ट्रक्शन कंपनीत तू नोकरी करायची नाहीस. तुम्हाला अजूनही असं वाटतं की तुम्हाला हे सगळं बोलण्याचा हक्क आहे? आणि तुम्ही बोललात तरी मी ते ऐकेन? नाही,
मला माहिती आहे तू माझी कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीस, कारण तू हे सगळं मुद्दामून करतेस मला डिवचण्यासाठी. मिस्टर हर्षवर्धन भोसले, खरं तर मी हे सगळं मुद्दाम करत नाही आहे, पण समजा केलं तरी त्यात काय चूक आहे? तुम्ही मला डिवचण्याची एकतरी संधी सोडली होती, मग मी फक्त एकदाच तसं केलं, काय बिघडलं? असं समजू नकोस की माझ्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे म्हणून मी तुझं हे सगळं वागणं निमूटपणे सहन करतोय. किंवा असंही समजू नकोस की मी तुला घाबरून तुझी वायफळ बडबड ऐकून घेतोय. हर्षवर्धन भोसले अजून संपलेला नाही. वाघ डोळे मिटून निश्चित पडलेला असेल ना, तर तो मेलाय असं समजणं मूर्खपणाचं असतं. मला कधीही अंडर एस्टिमेट करू नकोस. मी काहीही करू शकतो. तुम्ही पूर्वी ना हे असं आधी सांगायचं नाही, डायरेक्ट करायचं, पण आता आधी वॉर्निंग देऊन मग तुम्ही हे करताय. गुड. खूप खूप सुधारणा आहे. इनफ. यापुढे जर एक शब्द जर बोलशील तर तर काय? माराल मला? श्रद्धा, श्रद्धा, काय ग, कुठे हरवलीस? आता कसला विचार करतेस? ताई, मी इकडे आले हे त्याला आत्तापर्यंत कळलं असेल. तो कुठल्याही क्षणी इथे येऊ शकेल. त्याने साहेबांना किंवा तुम्हाला काही केलं तर? काही करणार नाही तो. आणि तो काही करण्याआधी उद्या आपण पोलिसात तक्रार करणार आहोत ना? ठरलंय ना तसं आपलं. मग कशाला घाबरतेस आता? किती नाही म्हटलं तरी जीव घाबरा होतोस ना. माझा नवरा काय आहेच डोक्याने तापट. कुणाच्या जीवाशी खेळताना त्याला काही वाटत नाही. त्याने जर तुम्हाला काही केलं ना तर असे भलते सलते विचार नको करूस ग आता. आपल्या कोणालाही काहीही होणार नाही. तो काहीही करू शकणार नाही आपल्याला. भूक लागली असेल ना, जेवायला चल. साहेब आहेत ना? नको काळजी करूस साहेबांची. चल चल जेवायला चल लवकर चल. आसावरीचा आगाऊपणा वाढत चाललाय. तिलाच डोक्यावर चढवून चालणार नाही. आज ती एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरीला लागली म्हणजे जवळजवळ माझ्या विरोधात उभं राहायचं असं ठरवूनच टाकलंय तिने. पण मी असं होऊ देणार नाही. तिला थांबवायलाच हवं. हे सगळंच कुठेतरी थांबवायला हवं. काय करू कळत नाहीये. तिकडे मॉलचं काम धोक्यात आलंय आणि इकडे आसावरीचं हे असं वागणं. हे सगळं थांबवण्याकरता काहीतरी मार्ग काढायलाच हवा. असा काहीतरी मार्ग ज्यामुळे मॉलचं काम सुद्धा हातातून जाणार नाही आणि या आसावरीला सुद्धा धडा शिकवता येईल. काहीतरी करायलाच हवं.